Next point is work done in chemical reaction. The work done by a system at constant temperature and pressure is given by W is equal to minus Px into delta V, equation number 1, and this is pressure volume type of work. Consider Px is equal to P, and putting this value Px is equal to P in equation number 1, equation 1 becomes W is equal to minus as it is, and for Px, P minus P into delta V. Hence W is equal to minus P into delta V. We know that delta V is equal to V2 minus V1. Therefore W is equal to minus P into bracket V2 minus V1. The multiply minus P to the V2 and V1. Minus P into V2 minus PV2. And minus P into minus V1 plus PV1. Therefore W is equal to minus PV2 plus PV1, equation number 2. We know that the ideal gas equation, that is PV is equal to nRT. PV1 is equal to N1RT and PV2 is equal to N2RT. At constant temperature and pressure, putting these values of PV1 and PV2 in equation number 2. W as it is minus as it is for PV2 N2RT plus for PV1 N1RT. In next we have to take common minus RT. Minus RT, this N2 becomes plus minus RT plus N2, and we have to take this minus RT common, then N1 becomes minus, therefore N2 minus N1. म्हणजे इथं या ठिकाणी पहिल्या टर्म मधून आपण मायनस आर टी कॉमन काढलं. मायनस आर टी कॉमन काढलं तर हे मायनस N2 काय होणार आहे, प्लस, मायनस मायनस प्लस, आणि प्लस N1 आर टी. ह्या प्लस N1 आर टी मधून आपण मायनस आर टी कॉमन करतोय, हे प्लस N1 काय होणार आहे, मायनस, म्हणजे मायनस आर टी इन ब्रॅकेट N2 मायनस N1. अँड वी नो दॅट N2 minus N1 is equal to delta N. Therefore W is equal to minus RT into delta N. And finally W is equal to minus delta NG RT. Finally W is equal to minus delta NG RT. The above equation gives the work done by a system in chemical reaction. इक्वेशन काय सांगते आपल्याला, केमिकल रिॲक्शन मध्ये जे काय वर्क डन होणार आहे ते वर्क डन आपण हे इक्वेशनवरून काढू शकतो. जे आपल्या पुढे प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम मध्ये आपण ह्या फॉर्म्युल्यावरून केमिकल रिॲक्शन मध्ये जे काय वर्क होणार आहे ते कॅल्क्युलेट करू शकतोय. नेक्स्ट, द साइन ऑफ डब्ल्यू. द साइन ऑफ डब्ल्यू डिपेंड्स अपॉन द डेल्टा एन. वर्कचं साइन कशावरती डिपेंड आहे, डेल्टा एन वरती. डेल्टा एन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल तर वर्क पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येणार आहे. The sign of W depends upon delta N. For that we have to consider following cases. If N2 greater than N1, N2 हे N1 पेक्षा जर ग्रेटर असेल तर डेल्टा एन जी काय येतोय, पॉझिटिव्ह. कारण डेल्टा एन जी म्हणजे काय, डेल्टा एन जी इज इक्वल टू N2 मायनस N1. N2 जर मोठी संख्या असेल, फॉर एक्झाम्पल N2 6 आणि N1 4 आहे, 6 मायनस 4 काय येणार आहे, 2 येणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह येते. डेल्टा एन जी काय येतोय, पॉझिटिव्ह. आणि डेल्टा एन जी पॉझिटिव्ह येत असेल तर तिथं डब्ल्यू डेल्टा एन जी पॉझिटिव्ह आलाय तर इथे मायनस व्हॅल्यू आधीच येणार आहे, त्याच्यामुळे वर्क काय येते, निगेटिव्ह. आणि वर्क निगेटिव्ह म्हणजे काय, लेस दॅन 0. देअरफॉर वर्क इज लेस दॅन 0, दॅट इज वर्क इज निगेटिव्ह. आणि जर वर्क निगेटिव्ह असेल, माहिती आहे आपल्याला वर्क सिस्टीमवरती होते का सराउंडिंगवरती होते, तर वर्क इज डन बाय द सिस्टीम. वर्क कोण करायले, सिस्टीम करायली सराउंडिंग वरती. समजलंय. परत एकदा सांगतोय, इफ N2 इज ग्रेटर दॅन N1, डेल्टा एन जी इज पॉझिटिव्ह, दॅट इज W इज लेस दॅन 0 और W इज निगेटिव्ह और वर्क इज डन बाय द सिस्टीम. सेकंड, इफ N1 इज ग्रेटर दॅन N2, जर N1 जास्त असेल, फॉर एक्झाम्पल N1 5 आहे आणि N2 2 आहे, डेल्टा एन जी काय येणार आहे, डेल्टा एन जी इज इक्वल टू N2 किती म्हणले आपण, 2. डेल्टा एन जी इज इक्वल टू 2 मायनस 5. 2 मायनस 5 काय येणार आहे,
-3 म्हणजे डेल्टा एन जी काय आला निगेटिव्ह, बरोबर आहे का. आणि डेल्टा एन जी जर निगेटिव्ह येत असेल तर हे मायनस मायनस काय येणार आहे प्लस, म्हणजे वर्क पॉझिटिव्ह येते म्हणजे 0पेक्षा कसं आहे जास्त आहे. देअरफॉर W इज ग्रेटर दॅन 0, वर्क इज पॉझिटिव्ह. आणि वर्क जर पॉझिटिव्ह येत असेल तर वर्क कशावरती होणार आहे सिस्टीमवरती, और वर्क इज डन ऑन द सिस्टीम. ओके. थर्ड, इफ N1 इज इक्वल टू N2, N1 आणि N2 जर सेम असतील तर डेल्टा एन जी काय येणार आहे 0 येणार आहे, साहजिकच आहे. समजा N1 6 आहे किंवा N1 4 आहे आणि N2 पण 4 असेल, N2 मायनस N1 काय येणार आहे 0, बरोबर आहे का. आणि N2 मायनस N1 0 म्हणजे काय डेल्टा एन जी 0 आहे. आणि डेल्टा एन जी जर 0 ठेवलं इथं तर ही पूर्ण टर्म काय येते 0 आणि वर्क काय येणार आहे 0. त्याच्यामुळे वर्क काय ते 0, आणि वर्क जर 0 असेल तर वर्क होणार आहे का नाही. दॅट इज नो वर्क इज डन वेन नंबर ऑफ मोल ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स आर इक्वल. म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचं वर्क होणार नाही, कारण नंबर ऑफ मोल दोन्हीचे पण कसे असणार आहेत सेम असणार आहेत. ओके. नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम बघायचे आहेत. प्रॉब्लेम कशावरती बघायचे आहेत तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्यासाठी डेल्टा इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू हे मॅथमॅटिकल फॉर्म बघितला होता आपण. त्याच्यानंतर एन्थाल्पीची डेफिनेशन होती, एन्थाल्पीच्या डेफिनेशन आपण रिलेशन बनवलं होतं आणि फायनलला कन्क्लुजन केलं होतं डेल्टा एच इज इक्वल टू क्यू पी. नंतर रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. आणि लास्टला आता आपण बघितलेलं वर्क डन इन केमिकल रिॲक्शन, दॅट इज डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा एन जी आर टी. याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम बघायचे. तर पहिला प्रॉब्लेम असा आहे, इन अ पर्टिक्युलर रिॲक्शन, इन अ पर्टिक्युलर रिॲक्शन 2 kilojule of heat is released by a system and 6 kilojule of work is done on the system. Determine delta H and delta U. आपण हे प्रॉब्लेम सॉल्व केले होते पाठीमागे एकदा. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल्टा इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. क्यू म्हणजे काय हीट आहे ट्रान्सफर झालेली सिस्टीममध्ये किंवा सराउंडिंगमध्ये, आणि डब्ल्यू काय वर्क डन असणार आहे. दिलंय काय बघावं लागेल. 2 kilojule ऑफ हीट इज रिलीज्ड बाय द सिस्टीम. 2 kilojule ऑफ हीट काय होते सिस्टीमपासून रिलीज करते म्हणजे बाहेर पडते. आता हीट सिस्टीमपासून बाहेर पडायला ह्याचा अर्थ सिस्टीमची इंटर्नल एनर्जी काय होते कमी होते, आणि त्याची जी व्हॅल्यू येते ती कशी येते मायनस. क्यू इज इक्वल टू काय येणार आहे -2 kilojule. आणि परत काय म्हणलंय 6 kilojule ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. आणि 6 kilojule ऑफ वर्क कशावरती व्हायला सिस्टीमवरती व्हायला लागले, बरोबर का. आणि सिस्टीमवरती जर वर्क होत असेल तर वर्क काय असणार आहे पॉझिटिव्ह. डब्ल्यू इज इक्वल टू काय 6 kilojule. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू क्यू -2 kilojule, डब्ल्यू 6 kilojule, -2 प्लस 6 4 kilojule. डेल्टा यू काय आले +4 kilojule. क्यू पी इज इक्वल टू डेल्टा एच आहे, क्यू पी इज इक्वल टू डेल्टा एच आहे. त्याच्यानुसार आपल्याला क्यू माहिती आहे, क्यू म्हणजे काय हीट ट्रान्सफर किती येते -2 kilojule. देअरफॉर डेल्टा एच इज इक्वल टू -2 kilojule. आपल्याला दोन गोष्टी कॅल्क्युलेट करा सांगितल्या होत्या, एक डेल्टा यू इज इक्वल टू +4 kilojule. हे आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सनुसार काढलं आहे. आणि हे रिलेशन बिटवीन क्यू पी अँड डेल्टा एच, तर क्यू पी अँड डेल्टा एच सेम असतात. त्याच्यानुसार क्यू पी इज इक्वल टू काय -2 kilojule आणि डेल्टा एच इज इक्वल टू -2 kilojule. फर्स्ट प्रॉब्लेम संपला. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सेकंड प्रॉब्लेम काय दिला आपल्याला बघा. डेल्टा एच फॉर द रिॲक्शन, म्हणजे एका रिॲक्शनसाठी आपल्याला डेल्टा एचची व्हॅल्यू दिलेली आहे. डेल्टा एच फॉर रिॲक्शन कोणते 2 carbon सॉलिड प्लस 3H2 गॅस इट गिव्स C2H6 गॅस इज -84.4 kilojule. तो डेल्टा एच आहे ॲट 25 degree Celsius. कॅल्क्युलेट डेल्टा यू फॉर द रिॲक्शन ॲट 25 degree Celsius. म्हणजे आपल्याला केमिकल रिॲक्शन दिले आणि त्या केमिकल रिॲक्शनचा डेल्टा एच म्हणजे एन्थाल्पी चेंज दिलेला आहे. तो एन्थाल्पी चेंज आहे -84.4. नंतर आर हे गॅस कॉन्स्टंट दिले. आपल्याला अगोदर गिव्हन व्हॅल्यू काय काय ते लिहावं लागते. डेल्टा एच इज इक्वल टू -84.4 kilojule. त्याच्यानंतर आर इज इक्वल टू 8.314
जूल पर केल्विन पर मोल. ते जूलमध्ये किलो जूलमध्ये करावं लागेल. तर आर इज इक्वल टू 8.314 इंटू 10⁻³ किलो जूल पर केल्विन पर मोल. किलो जूलमध्ये कशासाठी केलं आहे, तर डेल्टा एच आपला कशामध्ये आलेला आहे, किलो जूलमध्ये. म्हणजे डेल्टा यूची पण व्हॅल्यू किलो जूलमध्ये येणार आहे. तर टेम्परेचर इज इक्वल टू 25 डिग्री सेल्सिअस आहे. डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये करायचं आपल्याला. 25 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 273 केल्विन. टी इज इक्वल टू 25 प्लस 273 दॅट इज टी इज इक्वल टू 298 केल्विन. आता नंबर ऑफ मोल्स N1 आणि N2 बघायचे. आणि N1 आणि N2 बघत असताना आपल्याला ते मोल्स फक्त कशाचे घ्यावे लागतील माहिती आहे का, गॅसेसचे घ्यावे लागतील. आणि आपण केमिकल रिॲक्शन कोणासाठी बघतोय, गॅसेससाठी. त्याच्यामुळं N1 म्हणजे नंबर ऑफ मोल ऑफ गॅसियस रिॲक्टंट. आता इथं रिॲक्टंट 2 आहेत, हायड्रोजन गॅस आणि कार्बन सॉलिड. पण फक्त हायड्रोजन गॅसचे नंबर ऑफ मोल्स आपण किती घेणार, 3. कार्बन सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स घेता येणार नाहीत, आणि ते सॉलिड फॉर्ममध्ये आहेत. फक्त गॅसियस मोल घेतोय. आणि N1 म्हणजे काय, नंबर ऑफ मोल ऑफ गॅसियस रिॲक्टंट. आणि N2 म्हणजे नंबर ऑफ मोल ऑफ गॅसियस प्रोडक्ट. आणि N2 प्रोडक्टचा मोल किती आहे, 1 आहे. बरोबर आहे. डेल्टा NG कॅल्क्युलेट करायचा. डेल्टा NG इज इक्वल टू N2 मायनस N1, N2 1, N1 3, 1 मायनस 3 मायनस 2. आपण गिवन व्हॅल्यू बघितल्या. आता वी नो दॅट द इक्वेशन डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा NG RT. हे रिलेशन बिटवीन डेल्टा एच आणि डेल्टा यू असणार आहे. परत एकदा सांगतो, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा NG RT. जे काय व्हॅल्यू आहेत त्या पुटअप करायचे. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, डेल्टा यू काढायचं आहे. त्याच्यामुळं डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एच, आणि ही प्लस टर्म आहे काय येणार आहे, मायनस. therefore डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एच मायनस डेल्टा NG RT. तर डेल्टा एच किती आहे, -84.4 आहे. हे मायनस ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये डेल्टा NG मायनस 2 R 8.314 इंटू 10⁻³ आणि टी जे असणार आहे ते किती, 298 केल्विन. तर ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला लॉगनं करायचं आहे. बरोबर आहे. लॉगनं कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला लॉग कशा बघायचं आहे, 2चा 8.314चा आणि 298चा तिघाचे लॉग बघायचे. कारण की हे मायनस मायनस तर काय होणार आहे, प्लस होणार आहे. बरोबर आहे का. ते लॉग डायरेक्ट सॉल्व केलेलं आहे. 1 मिनिटात बघून घेते. लॉग 2ची व्हॅल्यू 0.3010, लॉग 8.314ची व्हॅल्यू 0.9198. हे मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे हे काय करायचे, सम करायचे. आणि प्लस लॉग 298ची व्हॅल्यू 2.4742. हे ॲडिशन केलं की 3.6950 येतोय. ह्याचा अँटीलॉग घ्यायचा. अँटीलॉग काय येतोय, 4955. मग त्याच्यामध्ये आपल्या कॅरेक्टरिस्टिक एक ॲड करायची असते. तर कॅरेक्टरिस्टिक किती, 3 आहे. 3 अधिक 1 4. त्याच्यामुळे पॉईंट कुठे येतो, इथे येणार आहे. ॲन्सर काय आलं, 4955 आलेलं आहे. आणि मग आणि इथलं एक राहिलं होतं, हे आपण लॉग फक्त -2 8.314 आणि 298चं घेतलं. हे 10⁻³ असणार आहे. बरोबर आहे का. इंटू 10⁻³ काय येणार आहे, 4.955. बरोबर आहे का. आणि ते 4.955च्या ऐवजी आपण काय घेतलोय, 4.96. कॅल्क्युलेशन लक्षात आलं तुमच्या. हे काय आलं, 4.96 मायनस ॲज इट इज मायनस मायनस प्लस, हे प्लस 4.96. आणि परत -84.4 प्लस 4.96. कॅल्क्युलेशन काय येते, डेल्टा यू इज इक्वल टू -79.44 किलो जूल. हे फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट द वर्क डन इन ऑक्सिडेशन ऑफ 4 मोल ऑफ SO2 ॲट 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 4 मोल ऑफ SO2चं ऑक्सिडेशन होते. त्याचं काय करायचं आपल्याला, वर्क डन. म्हणजे आता हे जे वर्क आहे हे कळायला पाहिजे, केमिकल रिॲक्शनमधलं वर्क आहे. बरोबर आहे का. ते पुढं आपली कळेल आपल्याला. रिॲक्शन दिलं आहे 2SO2 गॅस प्लस O2 गॅस रिड्यूस 2SO3 गॅस. आणि परत आणखी काय सांगितलं आहे बघा इथं, स्टेट वेदर वर्क इज डन ऑन द सिस्टीम ऑर बाय द सिस्टीम. सिस्टीमवरती वर्क झालं आहे का, सिस्टीमवर वर्क केलं ते पण सांगायचं आहे. आरची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. आता हे वर्क
कसं कॅल्क्युलेट करायचं आपल्या इथं काय डेल्टा एच किंवा डेल्टा हे रिलेशन दिलेलं नाही. तर आपलं केमिकल रिॲक्शनचं वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला W इज इक्वल टू मायनस डेल्टा NG RT. त्या फॉर्म्युल्यानं काढायचं आपल्याला. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रिॲक्शन नंबर ऑफ मोल्स किती मोलसाठी दिलेली आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेट किती मोलसाठी करायचं आहे ते बघितलं पाहिजे. आपल्याला रिॲक्शन दिलेले 2 मोल SO2चं ऑक्सिडेशन झालं आहे आणि विचारले काय 4 मोल SO2साठी विचारले. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा काय असणार आपल्याला 4 मोल SO2ची रिॲक्शन घ्यावी लागेल. आता 4 मोल याला करायचं म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे 4 SO2 प्लस 2 O2 आणि परत याला 2 ने मल्टिप्लाय केले की 4 SO3 कळते. फॉर ऑक्सिडेशन ऑफ 4 मोल ऑफ SO2 द रिॲक्शन इज 4 मोल SO2चं ऑक्सिडेशन करण्यासाठी रिॲक्शन काय असणार आहे 4 SO2 प्लस 2 O2 इट गिव्स 4 SO3 गॅस. लक्षात आले. आणि त्याच्यानुसार मग आपण पुढे बघूया काय काय दिलं ते. म्हणजे ही रिॲक्शन अशी असणार आहे. तर इथं N1 आपल्याला N2 काढायचे आहेत. तर N1 इज इक्वल टू मी म्हणल्याप्रमाणे फक्त गॅस एसचे घ्यायचे आहेत. आता इथं सगळे गॅस असल्यामुळे काय अडचण येणार नाही. N1 रिॲक्टंटचे मोल 4 अधिक 2 6 आणि N2 किती आहेत 4 आहेत. डेल्टा NG काय येणार आहे N2 मायनस N1 N2 4 N1 6 काय येणार आहे -2 मोल. R हे गॅस कॉन्स्टंट आहे. R इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल आणि T इज इक्वल टू काय 25 डिग्री सेल्सिअस आणि त्याला 25 डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये करायचं आहे. 25 प्लस 278 केल्विन इज इक्वल टू 298 केल्विन. आणि पुढं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे वी नो दॅट W इज इक्वल टू मायनस डेल्टा NG RT हे मायनस ॲज इट इज. डेल्टा NGची व्हॅल्यू काय -2 R 8.314 T 298 मायनस प्लस 2 इंटू 8.314 इंटू 298 ह्याचं कॅल्क्युलेशन खाली लॉगनं बघायचं आपल्याला. आता मल्टिप्लिकेशन म्हणजे तिघांचं लॉग बघायचं आणि ॲडिशन करायची लॉगची आणि परत अँटी लॉग बघायचं. लॉग 2 प्लस लॉग 8.314 प्लस लॉग 298 2चा लॉग 0.3010 8.314चा 0.9198 आणि 298चा लॉग 2.4742 हे 2 हे याचं कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. या दोघाला कॅरेक्टरिस्टिक्स नाही त्याच्यामुळे काय 0. ॲडिशन केली 3.6950. आता अँटीलॉग बघायचं आहे. अँटीलॉग बघताना 0.6950चं बघायचं आहे. 69चा 50मध्ये अँटीलॉग चेक केल्यानंतर किती येतोय 4955. कॅरेक्टरिस्टिक्स 3 आहे त्याच्यामध्ये एक ॲडिशन करायचं आहे. हे पॉईंट कुठे येणार आहे इथं. आन्सर काय आलं आहे 4955. देअरफॉर W इज इक्वल टू 4955 जूल आहे. आणि जूलला किलो जूलमध्ये करायचं असलं तर 10⁻³ मल्टिप्लाय करायचं. देअरफॉर W इज इक्वल टू 4.955 किलो जूल. हे वर्क आपण काढलं. कुठं कसं काढलं आहे वर्क डन इन केमिकल रिॲक्शनचा फॉर्म्युला वापरला आहे. आणि एक विचारलं आपल्याला वर्क सिस्टीमवरती झालं आहे का सिस्टीमनं वर्क केलेलं आहे. तर वर्कची व्हॅल्यू बघा काय आलेली आहे पॉझिटिव्ह. वर्क इज पॉझिटिव्ह दॅट इज W इज ग्रेटर दॅन 0 हेन्स वर्क इज डन ऑन द सिस्टीम. ज्यावेळेस वर्कची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते त्यावेळेस सिस्टीमवरती वर्क होते माहिती आहे आपल्याला. हेन्स वर्क इज डन ऑन द सिस्टीम इथे लक्षात. लास्ट प्रॉब्लेम आहे मग हा प्रॉब्लेम एक्झरसाइजचा आहे. कॅल्क्युलेट द वर्क डन इन द डिकम्पोजिशन ऑफ 132 ग्रॅम ऑफ अमोनियम नायट्रेट ॲट 100 डिग्री सेल्सिअस. रिॲक्शन दिली आपल्याला अमोनियम नायट्रेट सॉलिड इट गिव्स N2 गॅस प्लस 2H2 गॅस अशी रिॲक्शन दिलेली आहे. स्टेट वेदर द वर्क इज डन ऑन द सिस्टीम ऑर बाय द सिस्टीम. मग सारखाच प्रॉब्लेम आहे वर्क डन इन केमिकल रिॲक्शन काढायचं आहे. पण आता इथं आपल्याला नंबर ऑफ मोल्ससाठी विचारलेलं नाही. आपल्या इथं काय दिलं माहिती आहे का 132 ग्रॅम अमोनियम नायट्रेटचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर किती वर्क होतं विचारले. बरोबर आहे. म्हणजे ग्रॅममध्ये दिलं आहे सबस्टन्स. रिॲक्टंट कशामध्ये दिलं आहे ग्रॅममध्ये. पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये SO2 4 मोल SO2चं ऑक्सिडेशन करायचं होतं. डायरेक्ट नंबर ऑफ मोल दिले होते
नंबर ऑफ मोल दिलेले नाहीत. त्याच्यामुळे आपलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काय काम असेल तर नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करायची रिॲक्टंटची. मग त्यासाठी आपल्याला नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय असणार आहे, गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. मग गिवन मास काढावा लागेल, गिवन मास दिलेला आहे 132 ग्रॅम, मोलार मास काढावा लागेल. फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट मोलार मास. मोलार मास ऑफ अमोनियम नायट्रेट. नायट्रोजन 2 आहेत, नायट्रोजनचं मास किती आहे 14, 2 × 14 प्लस ऑक्सिजन 3 आहेत 3 × 16 प्लस हायड्रोजन 4 आहेत, एका हायड्रोजनचं मास 1 आहे 4 × 1. याचं कॅल्क्युलेशन 80 ग्रॅम पर मोल. हे 80 ग्रॅम पर मोल काय आलं आहे तर थोडक्यात मोलार मास कॅल्क्युलेट केलेला आलेला आहे. आणि परत फॉर्म्युला आपल्याला नंबर ऑफ मोल्स दॅट इज एन इज इक्वल टू गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. गिवन मास 132, मोलार मास 80 इज इक्वल टू 1.65 मोल. 1.65 मोल कोणाचे आले, अमोनियम नायट्रेटचे. पुढं मग आर इज इक्वल टू दिलेलं 8.314 जूल पर केल्विन पर मोल. टी इज इक्वल टू 100 डिग्री सेल्सिअस, त्याला केल्विनमध्ये कन्वर्ट केलं 373 केल्विन. आता सगळ्यात महत्त्वाचं रिॲक्शन दिली आहे आपल्याला किती मोलसाठी, अमोनियम नायट्रेटच्या एका मोलसाठी. आणि आपल्याला मग किती मोलसाठी काढायचे, 1.65 मोलसाठी. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 1.65 मोल अमोनियम नायट्रेटसाठी रिॲक्शन घ्यावी लागेल. द गिवन रिॲक्शन इज फॉर 1 मोल ऑफ अमोनियम नायट्रेट. फॉर 1.65 मोल ऑफ अमोनियम नायट्रेट रिॲक्शन इज सिम्पल आहे, फक्त मोल चेंज करायचे आहेत. 1च्या ऐवजी काय घ्यायचे 1.65. अमोनियम नायट्रेट ॲड येते 1च्या ऐवजी 1.65. N2 ॲज इट इज. इथं नंबर ऑफ मोल किती होते 1 होते 1.65. इथं 2 आहेत म्हणजे 1च्या डबल आहे इथं, तर आपल्या इथं 1.65च्या डबल घ्यावं लागेल. किती 3.30 H2. ही नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट केली. पुढं आता हे लक्षात आलंय ना, इथं नंबर ऑफ मोल 1 होता म्हणून इथं 1.65 घेतला. इथं N2चा 1 आहे 1.65. इथं 2 मोल ऑफ H2 आहेत, N2च्या दुप्पट आहेत, इथे 1.65च्या दुप्पट घ्यावं लागेल. N1 म्हणजे रिॲक्टंटचे. तर रिॲक्टंटचं काय लिहिलं आहे 0 लिहिलं आहे. का बरं N1 इज 0 बिकॉज अमोनियम नायट्रेट इज सॉलिड. कारण सॉलिडचे नंबर ऑफ मोल घेता येणार आपल्याला 0 घेतोय. N1 0 आणि N2 इज इक्वल टू N2 मग दोघांचे ॲडिशन 1.65 आणि 3.30 ॲडिशन किती येते 4.95. डेल्टा NG इज इक्वल टू N2 मायनस N1. N2 4.95 मायनस 0. N2 इज इक्वल टू काय आलं 4.95. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या फक्त पुटअप करायच्या. W इज इक्वल टू मायनस डेल्टा NG RT मायनस डेल्टा NGची व्हॅल्यू आपण इथं मगाशी बघितली होती. डेल्टा NGची व्हॅल्यू काय आली प्लस आली. तर काय आली ती 4.95 R 8.314 आणि ती 373. याचं कॅल्क्युलेशन लॉगने दिले. मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉगची सगळ्यांचा लॉग घ्यायचं ॲडिशन करायची. लॉग 4.95 इज इक्वल टू 0.6946. लॉग 8.314 इज इक्वल टू 0.9198. लॉग 373 इज इक्वल टू 2.5717. सगळ्यांचे ॲडिशन केल्यानंतर 4.1861. अँटीलॉग घ्यायचं आहे. 18चा 61मध्ये अँटीलॉग बघितलं की येतं आहे 1535. आणि त्याच्यामध्ये मग कॅरेक्टरिस्टिक्स 4 आहे, त्याच्यामध्ये एकाची ॲडिशन केली पॉईंट इथे येणार आहे. म्हणजे 15350 हे आपलं आन्सर आहे. ते वर्क कशामध्ये आलं आहे जूलमध्ये आलेलं आहे. त्याला किलो जूलमध्ये करायचं आहे. किलो जूलमध्ये 10⁻³ मल्टिप्लाय करायचं आहे. तर W इज इक्वल टू काय येणार आहे -15.35 किलो जूल. हे वर्क कॅल्क्युलेट केलं आपण केमिकल रिॲक्शनमधलं. आणि फायनलला मग काय करायचं आहे वर्क निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे हे बघितलं पाहिजे. म्हणजे आपलं कशासाठी सिस्टीमवरती वर्क झालं आहे का सिस्टीमनं वर्क केलं आहे. वर्क इज निगेटिव्ह दॅट इज W इज लेस दॅन 0. हेन्स वर्क इज डन बाय द सिस्टीम. वर्क कोणी केलं आहे सिस्टीमनं. ओके. एक्झरसाईजचा एकच प्रॉब्लेम आहे, सगळे प्रॉब्लेम संपलेले आहेत.